विविध भारती ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आग्रा मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. 2 कॉरिडॉर्स असणारा एकूण 29.5 किलोमीटरचा हा मार्ग असून पर्यटकांचं आकर्षण असणारा ताजमहाल, आग्र्याचा किल्ला आणि सिकंदरा रेल्वे स्थानक आणि बस स्थानक यांना ही मेट्रो जोडणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्तानं देशवासियांना मदतीचं आवाहन केलं आहे. देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येकानं पुढे यावं असं नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. वीरपत्नी, अपंग सैनिक आणि माजी सैनिकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशानं दरवर्षी 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आयोजित केला जातो. कोरोनाचं आव्हान देशापुढे उभं असताना आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना पत्रकारांनी, विशेषतः टीव्ही पत्रकारांनी प्रतिकूल परिस्थितीत धैर्यानं बातम्या देण्याचं काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली. राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या न्यूजरूम लाईव्ह या मराठी दिवाळी अंकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते काल राजभवन इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मध्य रेल्वेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वे कायद्याच्या कलम 143 अन्वये तिकीट दलालीचे 174 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाळेबंदीच्या काळात आणि टाळेबंदी शिथिल होत असताना रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. या विशेष गाड्यांमध्ये अनेक वैयक्तिक ओळखपत्र वापरून आरक्षण करणे यासह ई तिकिटांच्या अन्य तक्रारी दाखल झाल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.